आज आपण प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान सराव पेपर क्रमांक 7 विषय आहे बुद्धिमत्ता इयत्ता 3. तर चला 26वा प्रश्न आहे. एका सांकेतिक भाषेत 10 बरोबर 55, 12 बरोबर 66, 4 बरोबर 22, तर त्याच भाषेत 2 कसे लिहाल? तर पहा काय केलंय, त्याची बेरीज केली. 5 आणि 5 10, 6 आणि 6 12, 2 आणि 2 4. मग पर्याय क्रमांक किती येईल या ठिकाणी? पहा 4 येईल, कारण 1 आणि 1 किती 2, म्हणून पर्याय क्रमांक येईल 4. पुढे विचारले 27वा प्रश्न. एक तुम्हाला आकृती दिली आणि त्यावर प्रश्न विचारला आहे. फक्त चौकोनात व फक्त वर्तुळात असणाऱ्या अंकांच्या बेरजेतील फरक. आता फक्त चौकोनात किती आहे? 4 आणि 3 7, आणि याच्यात वर्तुळात किती? 8 आणि 2 10. मग 10तून 7 गेले, खाली किती राहिले? 3, म्हणून फरक किती आला? 3. पर्याय क्रमांक 1. 28वा प्रश्न. वरील इंग्रजी अक्षरमालिकेतील एकूण अक्षरे विषम क्रमांकावर आहेत. किती अक्षरे विषम क्रमांकावर आहेत? तर या ठिकाणी पहा, आपल्याला वरती इंग्रजी अक्षरमाला दिली. सगळे अक्षर किती दिलेले आहेत? या ठिकाणी पहा 5 1 5 15, 5 1 15, 5 24, 5 5 25 दिलेत. मग सुरुवातीला काय दिले? 1 नंबरचं, आणि शेवटी किती येईल? 25वा नंबर. म्हणजे या ठिकाणी 25 अक्षर येतं. 25च्या निम्म किती होतात? कारण होणार नाही, विषम आकडा आहे. मग किती झाले? 1 सोडून द्या, 24. मग किती आले या ठिकाणी? 12 अक्षर आले, आणि शेवटचं एक 25वा. कारण 25 हा आकडा पण काय आहे? विषम संख्या, म्हणून 12 आणि 1 13, म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी येईल 2. पुढे पहा 29वा प्रश्न. क पासून ख पर्यंत पोहोचताना मंजूचे तोंड किती वेळा पश्चिमेकडे वळाले? आता आपण उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम हे तुम्हाला माहिती. मग पश्चिमेकडे किती वेळा वळालं? क पासून निघालं की पहिल्यांदा पश्चिमेकडे वळाले, पश्चिम बाजूने इकडं, त्याच्यानंतर खाली आली, परत इकडं पूर्वेकडे झालं, नंतर परत खाली, आणि परत खकडे जाताना पश्चिमेकडे वळाले. म्हणजे 2 वेळा. किती वेळा? 2. म्हणजे पर्याय क्रमांक 3. रस्त्यात 2 मुले एकमेकांसोबत भांडत आहेत. अशा वेळेस तुम्ही त्याच्या जवळ गेलात तर तुम्ही काय कराल? तर काय कराल? आपण काय करणार ते लिहायचं. म्हणजे काय करणार? दोघांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करू, बरोबर का नाही? म्हणजे पर्याय क्रमांक 3. आता हे सोपे प्रश्न ते प्रत्येक वाचून त्यात वेळ नाही घालवायचा आपल्याला. पुढे पहा 31 आणि 35 साठी दिले. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी, दुसऱ्या पदाचा तिसऱ्या पदाशी तसाच संबंध, म्हणजे तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी तसाच संबंध आहे. आता या ठिकाणी बघ काय दिले? 5678, आणि परत काय केले? 8765. म्हणजे काय केले? पहा 5 6 8 7 8 असे. मग काय केले? उलटं लिहिले 8 7 6 5. मग इथं बी काय येईल? उलटं येईल. काय येईल? इथं लिहिले 4 3 2 1. मग काय येईल? 1 2 3 4. म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 32वा प्रश्न. एक बाण दाखवलाय, नंतर दुसरा एक आडवा आणि एक उभा. आता असंच या ठिकाणी इथं 2 दाखवलेत, फक्त या ठिकाणी एक बाण उभा घेतलाय, या ठिकाणी 2 बाण उभे घ्यायचे. म्हणजे पर्याय क्रमांक 4. दूध लिटरमध्ये मोजतात, साखर किलोग्रॅममध्ये मोजतात. पर्याय क्रमांक 3. कारण ते एकक आहेत. कृत्रिम नैसर्गिक, म्हणजे या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द घेतलेला आहे. तर या ठिकाणी काय आहे? दिन, आणि त्याच्या विरुद्धार्थी शब्द काय येईल? दिन म्हणजे गरीब, गरीबाच्या विरुद्धार्थी श्रीमंत. म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी येईल 4. पुढे पहा 4 25 आणि 7. त्यानंतर पुढं काय दिले त्यांनी? इथं पर्याय क्रमांक दिलाय 3 64. पुढे पहा उमेशला केळी व संत्री आवडतात, गणेशला कोणतीच फळे आवडत नाही, रमेशला संत्री सोडून सर्वच फळे आवडतात, प्रथमेशला फक्त पेरू आवडतो, तर केळी आवडणारे दोघे कोण? काय करायचंय? नावं लिहायची प्रत्येकाची. उमेश, गणेश, रमेश आणि प्रथमेश. मग प्रत्येकाला कोणाकोणाला कोणतं फळ आवडतं ते लिहून काढायचं. तर कुणाला आवडतंय?
फक्त केळीफळ तर उमेश आणि रमेश, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 37 आणि 38साठी. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. आता 8, 15 आणि 24. तर या ठिकाणी काय केलेलं आहे, इथं पहा 5 आणि 1 किती होते, 6 आणि 2 आणि 4 6. मग या ठिकाणी अशी बेरीज कोणती आहे की ज्याची पहिला अंक बेरीज येते 8. तर 5 आणि 3 किती झाले, 3 आणि 5 किती झाले 8, म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी येईल 4. त्यानंतर पुढे 38वा प्रश्न 61, 71 प्रश्नचिन्हाने 89 दिलेलं आहे. तर त्या ठिकाणी पहा या सर्व मूळ संख्या आहेत. मग यातील मूळ संख्या कोणती दिलेली आहे, तर 79, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल 2. पुढे 39वा प्रश्न दिला आहे. 3 जानेवारी 2011 रोजी सोमवार असेल तर त्या महिन्यात 5 वेळा येणारा वार कोणता. काय करायचं आहे, 3 जानेवारी तिथं 1, 8, 15, 22 आणि 29 या ट्रिकचा वापर करायचा आहे. तर कोणता वार येईल 5 वेळा, तर त्या ठिकाणी आपल्याला शनिवार, रविवार आणि सोमवार, कारण 31 तारखेचा महिना आहे, हे 3 वार येतात. मग त्या ठिकाणी ह्या शनी, रवी, सोम याच्यापैकी कोणता वार दिला आहे, शनिवार दिला आहे, रविवार नाही दिला, सोमवार नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1. फक्त 1, 8, 15, 22 आणि 29 या ट्रिकचा वापर करा, तुम्हाला लगेच वार निघेल. पुढे बघा 40वा. एक अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि त्या शब्दातील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास पराभव या शब्दाचा समानार्थी शब्द तयार होईल. तर यापासून अर्थपूर्ण शब्द कोणता तयार होतोय, महाभारत. कोणता होतोय, महाभारत. आणि किती नंबरची अक्षरे घ्यायची, तर 2 आणि 4, म्हणजे कोणतं येते, हार, म्हणजे समानार्थी शब्द पराभव, म्हणजे पर्याय क्रमांक त्या ठिकाणी येईल 2. त्यानंतर पुढे पहा खालील दिलेल्या आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम दिलाय. पहा पहिल्या याच्यात फक्त टिंब घेतलाय मध्ये, नंतर एक रेष दिली, नंतर 2 आणि फक्त आता प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येईल, एक रेष वाढवायची, म्हणजे पर्याय क्रमांक 3. आता गटात न बसणारे पद ओळखा. 42 ते 46 प्रश्न काय आहेत, 42 ते 46 प्रश्न. मग काय आहे, पहिल्या याच्यामध्ये गटात न बसणारी आकृती कोणती आहे, पर्याय क्रमांक 2. कारण तीनही आकृत्या ज्या आहेत त्या कशा आहेत, पाण्यातील प्रतिबिंब आहे. आणि 2 नंबरची जी आकृती आहे ती काय आहे, आरशातील प्रतिमा. सोलापूर, कोल्हापूर, भरपूर आणि चंद्रपूर याच्यामध्ये पर्याय क्रमांक येईल 3, कारण बाकीच्या ठिकाणी जिल्ह्यांची नावं दिलेली आहेत. आणि पर्याय क्रमांक 3ला काय दिलेले आहे, भरपूर, आपला साधा शब्द घेतलेला आहे, म्हणजेच काय येईल, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 44वा प्रश्न वासरू, वाहक, शिंगरू आणि शावक. आता हे पिलूदर्शक शब्द आहेत सगळे आणि फक्त एकच काय आहे, वाघाचं नाव, म्हणजे वाघी आहे की नाही, त्याचं पिलू दर्शक शब्द नाही आहे. म्हणजे या ठिकाणी मुख्य प्राणी घेतला आहे आणि त्याचे दुसऱ्या याचे प्राण्यांचे काय घेतलेले आहेत, पिलूदर्शक शब्द घेतलेले आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 गटात न बसणारा. या ठिकाणी 44, 28, 82 आणि 34. आता यामध्ये काय दिलं आहे, 44, 4 आणि 4 8, 8 आणि 2 10, परत 8 2 आणि 8 10, आणि याचं काही येते 4 आणि 3 7, म्हणजे या सगळ्यांची समसंख्या येते. आणि शेवटच्या 4 नंबरचं काय येते, या ठिकाणी विषम संख्या येते यांची बेरीज, म्हणून पर्याय क्रमांक 4. 46वा प्रश्न ए, टी, क्यू आणि यू व व्ही. आता हे काय दिले, ज्यांचे सममित आकृत्या तयार होतात, फक्त क्यूची सममित आकृती तयार होत नाही, म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 3. आता तंत जुळणारी एकदम सारखीच सोपे प्रश्न आहेत पहा. पर्याय क्रमांक 2 आणि 48चं पर्याय क्रमांक 3.
शाळा सुटल्यानंतर तुम्ही घरी जात असताना चौकात रस्ता पार करण्यासाठी मदत मागणारी आंधळी व्यक्ती आढळल्यास तुम्ही काय कराल? काय करणार? तर सगळं वाचून घ्यायचं. त्याचा हात धरून त्याला रस्ता ओलांडण्यास मदत करीन. पर्याय क्रमांक 3. आता पुढे पहा. चुकीचे प्रश्न 50वा. चुकीचे पद ओळखा. तर पहा 414, 423, 527 आणि 342. ते चुकीचं पद काय येईल? तर सगळ्यांची बेरीज किती येते? 9 येते. आणि 3 नंबरचा जो पर्याय आहे त्याची बेरीज येते 14. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे पहा 51वा प्रश्न. पाण्यातील प्रतिबिंब वरची बाजू खाली. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 52वा पण तसाच. पर्याय क्रमांक 2. पुढे पहा एक चिन्ह मालिका दिलेली आहे. काय केले? स्वास्तिक, स्टार आणि वर्तुळ. परत काय केलं? स्टार पुढे घेतलाय. आणि आता काय येईल? तिसऱ्या वेळेस काय पुढे येईल? तर पहा या ठिकाणी स्टारची आदला बदल केली तर वर्तुळ 2 नंबरला येईल. लक्षात आलं? म्हणजे 1 नंबरला या ठिकाणी स्टार आले आणि आता 3 नंबरला काय येईल? स्टार 1 नंबरला या ठिकाणी येईल. म्हणजे वर्तुळ मध्यभागी येईल. म्हणजेच पर्याय क्रमांक 4. पुढे पहा 54वा प्रश्न. या अंकमालिकेत एकूण किती वेळा वर्गसंख्या आल्या आहेत? तर वर्गसंख्या म्हणजे काय रे? तर 9, 4, त्याच्यानंतर 8 पहा 3 त्रिक 9, 2 दुने 4 आणि या ठिकाणी 9. आता वर्गसंख्या कोणती? तर 9, 1 आणि 4. तर हे किती वेळा आलेले आहेत? तर तिथं मोजायचं आहे. आणि 11 वेळा आलेले आहेत. किती? 11. पुढे पहा आरशातील प्रतिमा. काय आहे? आरशातील उजवी बाजू डावीकडं आणि डावी बाजू उजवीकडं. तर किती कोणते आलेले 49ला? तर चेंज करायची जागा. म्हणजे पर्याय क्रमांक काय येईल? 1. आणि खालच्याचं काय येईल? 2. आता बघा 3ला 4 म्हणले, 4ला 2 म्हणले, 2ला 6 म्हटले, 6ला 12 म्हटले आणि आता 12ला 1 म्हटलं तर दुपारी 2 वाजता घड्याळातील तास काटा कितीवर असेल? तर पहा कितीवर असेल? या ठिकाणी काय केले? 3ला 4 म्हणले, 4ला 2 म्हणले. मग या ठिकाणी किती विचारले त्यांनी? तर 2 वाजता घड्याळातील काटा कितीवर असेल? तर 2ला काय म्हटलंय रे? 6 म्हटलंय. मग कितीवर असेल? 6. म्हणजेच पर्याय क्रमांक या ठिकाणी येईल 3. पुढे 58 आणि 59 यासाठी दिले. एक सांकेतिक भाषा दिली आणि चिन्हांचा वापर करा. आता याच्यावर आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवला आहे. याच्यावर 2 उदाहरणं दिलेत पहा. तर त्याच्यावर पहा तुम्ही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आणि पुढच्याचा आहे पर्याय क्रमांक 59चं 1. त्यानंतर एका रांगेत शार्दूलचा क्रमांक डावीकडून 11वा आहे. सुधीर मधोमध उभा असून त्याचा रांगेतील क्रमांक 15वा आहे. तर त्या रांगेत एकूण किती मुले उभे आहेत? तर पहा सुधीर मधोमध उभा असून रांगेत त्याचा कितवा नंबर आहे? 15वा. 15 दुने किती? 30. आणि मधोमध काढायचं आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचं? वजा 1 करायचं. म्हणजेच किती विद्यार्थी इथं? 29. म्हणून पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 61वा प्रश्न. गटाशी जोडणारं पद लिहा. लोणी, पनीर, तूप. हे दुधापासून बनवलेले पदार्थ येतं. तर या ठिकाणी काय येईल? ताक आपण दुधापासून बनवतो. म्हणून पर्याय क्रमांक 2. त्यानंतर या ठिकाणी 71, 31 आणि 17. तर हे जे आहेत ह्या काय आहेत? सगळ्या मूळ संख्या आहेत. आणि पर्यायातली मूळ संख्या कोणती आहे? 23. म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी 1. फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल. तर याच्यामध्ये हे मैदानी खेळ दिले आहेत. इथं मैदानी खेळ कोणता आहे? पर्याय क्रमांक 3.
म्हणजे खो खो. त्यानंतर 45, 63, 81 आणि 18 याच्यामध्ये पहा काय दिले, 4 आणि 5 9, 6 आणि 3 9, 8 आणि 1 9 आणि परत 1 आणि 8 9, यांची बेरीज 9 येते. मग यातली कोणत्या याची बेरीज 9 येते, तर 3 आणि 6 9, पर्याय क्रमांक या ठिकाणी 2. त्यानंतर 65वा प्रश्न दिलाय. पहा कपाट इथं सगळं आयत घेतलेलं आहे ना, असं पुस्तकांचं दिलेलं आहे, काही बॉक्स दिले, माचीस म्हणा, कपाट घेतले, म्हणजे आयताकृती वस्तू. मग या ठिकाणी कोणती आहे, तर पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 66वा प्रश्न. एक अक्षर दिले आणि त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे अक्षर कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल. तर कोणता शब्द तयार होतो अर्थपूर्ण, वजनदार. आणि त्या ठिकाणी दुसऱ्या आणि तिसऱ्याचं काय येत आहे, वजन म्हणजे जन, पर्याय क्रमांक 3. आता 67वा प्रश्न. आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत, तर मी तुम्हाला याची ट्रिक सांगितलेली, बरोबर ना, आयताचे, चौरसाचे आणि त्रिकोणाचे कसे काढायचे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 म्हणजे 8 हे उत्तर आहे. आता पहा 68वा प्रश्न. कल्पनाला 2 मुले असून एक भाऊ आहे, तर त्या भावाची मुलगी कल्पनाच्या मुलांची कोण. तर कोण येईल रे, पहा काय दिले, मावस बहीण, आत्ते बहीण, मामे बहीण आणि चुलत बहीण. आता भावाची मुलगी कोण येते, ती त्या मुलांची मामे बहीण, मामाची मुलगी ना ती, म्हणून म्हणजे काय येईल, मामे बहीण, पर्याय क्रमांक 3. गणित या विषयात करणला अतुलपेक्षा कमी गुण आहेत, परंतु रोहनपेक्षा, मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात जास्त गुण कोणाला आहेत, ती एक लाईन मारायची, त्याच्यापेक्षा कमी गुणाला आहे तेवढी त्याच्या खाली लाईन मारायची. म्हणजे असं जर केलं तर सर्वात कमी गुण कुणाला आहेत, तर खालची सगळ्यात शेवटची लाईन येते, पहा लाईन मारून पहा, पर्याय क्रमांक 4 शिवम. 70वा प्रश्न. प्रणाली व तिच्या भावाचे वय हे तिच्या वडिलांच्या वया एवढे आहे आणि त्या प्रणाली ही तिच्या भावापेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे. तिच्या वडिलांचे वय किती आहे, 38 वर्ष असल्यास प्रणालीचे वय किती. पहा प्रणालीचे वय आपण 20 वर्ष धरलं तर तिच्या भावाचं वय किती येत आहे, 18 वर्ष, म्हणजे 2 वर्षांनी काय येत आहे, प्रणालीचं वय जास्त येते. आणि 20 आणि 18 किती झाले, 38, म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी येईल 2. आता सांकेतिक भाषेचे एक आले. पहा 12 बरोबर 132, 63 बरोबर 693, 33 बरोबर 363 असे लिहितात, तर 40 बरोबर कसे लिहा. काय केलंय त्यांनी, 12 त्याच्यामध्ये 3 अंक लिहिलाय, मग दोन्हींची बेरीज केली, 2 आणि 1 3 मध्ये लिहिलाय, 6 आणि 3 बाजू लिहिले, त्या दोघांची बेरीज केली, किती आले, 9 मध्ये लिहिलेत. शेवटी पण तसंच आहे, 3 आणि 3 6 मध्ये लिहिलेत आणि 3 3 बाजू लिहिलेत. आता इथं काय येईल, 4 आणि 0 बाजूला, आणि 4 आणि 0ची बेरीज किती येते, 4, म्हणून 440, म्हणजे पर्याय क्रमांक त्या ठिकाणी येईल 3. त्यानंतर 72वा प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. आता या ठिकाणी आपण जसं मूळ संख्या वगैरे पाहिलं, तर त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 6 हे उत्तर येते. आता भारत, अमेरिका व दिल्ली हे 3 घटक खालील कोणत्या वेन आकृतीत दर्शवलेले आहेत. भारत काय आहे, देश, अमेरिका काय आहे, देश, आणि दिल्ली काय आहे, राजधानी. मग या ठिकाणी आपल्याला पहा कोणत्या आकृतीत एकात एक येणार नाही, कारण तिन्ही देश नाहीत, म्हणून 2 देश येतं आणि एक वेगळी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3. जसं आपण एक मागच्या याच्यात पाहिलं होतं पहा, प्रश्नपत्रिकेमध्ये काय पाहिलं होतं की फूल, मोगरा आणि गुलाब. मग मोगरा आणि गुलाब हे एकत्र, आणि त्याच्या वरती एक फुलाचं मोठ्या वर्तुळात 2 छोटे छोटे घेतले होते, बरोबर ना. म्हणजे असं वेगवेगळे येतं तुम्हाला. प्रश्न 74वा. एका ग्रंथालयामध्ये मराठी, हिंदी, गणित एक क्रमाने पुस्तके लावली आहेत, त्यामध्ये 51व्या क्रमांकावर कोणत्या विषयाचे पुस्तक असेल. सगळ्यात सोपं, वर्गातला जो ढतला ढ विद्यार्थी असतो, समजा शेवटचा विद्यार्थी आपण म्हणू त्याला, कारण आपल्याला ढ कुणाला म्हणता येत नाही, तर शेवटचा विद्यार्थी वर्गातला, त्याला देखील हे येईल. काय करायचं, फक्त याच्यावर काय आहे मोजायचं. हे किती दिलेत, 4 विषय दिलेत ना, मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित.
तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 1 नंबर मराठी, 2 नंबर हिंदी, 3 नंबर इंग्रजी, 4 नंबर गणित, परत 5 नंबर मराठी, 6 नंबर हिंदी, 7 नंबर इंग्रजी, 8 नंबर गणित, असं परत परत मोजायचं. मग 51वा नंबर कुठे येतोय तर इंग्रजीवर येतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1. पुढं पहा, केशवराव सैन्य दलात नोकरी करतात. 21 दिवसाची सुट्टी घेऊन ते 27 एप्रिल रोजी निघाले. तर त्यांनी सुट्टीवरून पुन्हा कोणत्या दिवशी हजर झाले? तर कधी सुट्टी घेतली त्यांनी? 27 एप्रिलला. मग ते एप्रिल महिना किती दिवसाचा असतो? 30 दिवसाचा आहे. मग ते 21 तारखेला सुट्टी घेऊन 21 दिवसाची सुट्टी घेऊन 27 एप्रिलला निघाले. मग 27 नंतर 28 29 30 म्हणजे किती दिवस आले ते? 4 दिवस. किती? 4 दिवस आले. आणि त्यानंतर आणि आपल्याला मे मध्ये किती तारखेला हजर होते? तर 21 दिवसाची सुट्टी घेतली म्हणजे एप्रिलमधले 4 दिवस आणि 4 आणि किती 21 तर 17 18 19 20 21 म्हणजे 17 आणि 4 किती 21 म्हणजे त्या ठिकाणी 18 मेला काय होते ते हजर होते. म्हणजे पर्याय क्रमांक त्या ठिकाणी येईल 2. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हा पेपर सोडवताना सोपे प्रश्न फास्ट सोडवा, थोडेसे चुकू नका गडबडीमध्ये.